वयाच्या 30शीत करिअरला सुरुवात झाली. ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. अनेक जबाबदाऱ्या होत्या. माणसं जोडण्याची जबाबदारी होती. त्यांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी होती. घराला घरपण वाटलं पाहिजे ही एक भावना होती. कारण इतक्या भरल्या घरातनं आलेली मुलगी आणि इथे काहीच नाही, कुणीच नाही, येणारं नाही की जाणारं नाही. मग मी गणपती बसवायला सुरुवात केली. तो आणायचा, त्याला शिरवायचं, एखाद्या विद्यार्थ्याच्या मदतीने ते सगळं आपणच करायचं. मग त्याच्यासाठी घरात 25 माणसं बोलवायची जेवायला. मग उत्साहाने तो हिरिरीने स्वयंपाक करायचा. हे का केलं तर मी खूप सश्रद्ध होती अशातला भाग नव्हता. पण घराला घरपण असलं पाहिजे, घरात माणसं आली पाहिजे, घराला एक घराचा फील आला पाहिजे, एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये सातत्याने राहिली पाहिजे. मुलीला हे सगळे रिच्युअल्स, हे सगळे सण समारंभ तिला माहिती व्हायला पाहिजे. म्हणजे इतकी गंमत यायची तुला सांगते. जेव्हा ती 3री 4थीत वगैरे होती, घरात तिला मी सांगितलं होतं की बघ, तिला काम करायला खूप आवडतं. आता ती मोठी झाली, पण तेव्हाही तिला खूप आवडायचं. तर कुणी आलं की आनंदिता, मी जरी नसले तरी पाणी विचारायचं, काय खायला देऊ विचारायचं, काहीतरी भरलेलं असतं आपल्या डब्यात ते आणून द्यायचं. तर गणपतीच्या काळात लोक बसत नाही की लगेच ती पटकन डिश भरून त्यांना हातात आणून द्यायची. त्याच्यात तिला जो आनंद व्हायचा आणि त्याच्यात एक इंडिपेंडंटली एखादी गोष्ट मॅनेज करणं, एटिकेट्स, मॅनर्स, शिष्टाचार, या गोष्टी नकळत आपण मुलांवर रुजवत असतो. मला असं वाटतं ते सगळं डेव्हलप होण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात, ज्या मी केल्या. त्यांनी माणसं जोडत गेली. मला अगदी आठवतं सुरुवातीच्या काळात वैशाली कुलकर्णी माझी मैत्रीण आहे, मनीषा आचार्य ज्या माझ्या संस्थेत होत्या, वनिता थोरात, यांच्याकडे मी हक्कानी सणावारी आम्ही दोघीच असायचो. सगळ्यांकडे खूप येणारे जाणारे, पाहुणे रावणे, हॅपनिंग असं. आत्या इथे, मावशी तिथे, मामा तिथे, माझे तर सगळेच विदर्भात आणि सासरचे सगळे मराठवाड्यात. त्यामुळे असं वाटायचं अरे आपल्याकडे कोणीच येत नाही. आणि मग अशा वेळेला मी हक्कानी या मैत्रिणींकडे उठून आनंदिताला घेऊन जात असे. आणि हक्काची घरं होती ही माझी, की सणवार आला की त्यांच्याकडे जायचं किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी एखादी गोष्ट करायची. सो मला असं वाटतं की हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संघर्षच होता. कारण त्याच्यात खूप ओढाताण व्हायची. पण मुलीला ते फॅमिली ऍटमॉस्फिअर मिळालं पाहिजे, तिला माणसं दिसली पाहिजे, तिच्या मनावर संस्कार झाले पाहिजे, 4 लोक तिला भेटले पाहिजे, अगदीच ती एकलकोंडी वाढू नये, यासाठी ज्या ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या स्वतःच मॅनेज करून, ती डेफिनेटली कसरत होती.